आरोपी दादा गरुड हा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या आरोपीने थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलेलं आहे। धनंजय मुंडे दुसऱ्या खोलीमध्ये 25 मिनिटं बसले होते असं आरोपी म्हणतोय। कबुली देताना आयबीचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। माझे धनंजय मुंडे वेगळ्या बाजूला अँगल राहिला, मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो। मी तिथं अमोल खोनी ते पाहिले, इथं परळीतले रती महाराज त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेला। मग त्या रूम मध्ये ते 25 मिनिटं बोलत बसले। मग एक अमोल खोने आणि तो कांचन आला पाहिजे, ते गाडीत जाऊन बसले। कांचन कोण आहे, काय कॅरेक्टर? तर योगेश काशीद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघतोय यावेळेस मुंडेंनीच हत्येचा कट रचल्याचा जरांगेंनी जो आरोप केला होता त्या आरोपीच्या कबुलीचा हा व्हिडिओ धक्कादायक खरं तर म्हणावं लागेल। काय या संदर्भातले अपडेट? नक्कीच आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांना संपवण्यासाठीचा कट रचला। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं थेट मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये नाव घेतलेलं आहे आणि याच प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत जालना इथे। मात्र याच्यापैकी एक दादा गरुड म्हणून आरोपी आहे, जो आरोपी सध्याला पोलिसांच्या अटकेमध्ये असून त्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ असा आहे की ज्यावेळी परळीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली, या बैठकीच्या अनुषंगाने हा संपूर्ण व्हिडिओ आहे। त्याच वेळेस आयबीचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। विशेषतः पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळपास दुसऱ्या खोलीमध्ये कांचन साळवे म्हणून जो व्यक्ती आहे त्याची आणि धनंजय मुंडे यांची जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली आणि त्याचबरोबर अमोल खोने देखील त्या ठिकाणी उपस्थित होता आणि संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते परळीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये घडला आणि थेट त्यांनी कबुली दिलेली आहे की धनंजय मुंडे हे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित होते। अशा प्रकारचा दादा गरुडचा जो व्हिडिओ आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। त्याच्यावरून दिसतं की कशा पद्धतीने धक्कादायक माहिती ठिकाणी समोर आलेली आहे। मात्र हा व्हिडिओ या ठिकाणी परळीच्या रेस्ट हाऊस मधला असल्याचं देखील समोर आलेला आहे। बिलकुल, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।